नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालन आणि भाषण मोफत आणि दररोज शिकायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला मित्रांनो आत्ताच सबस्क्राईब करा. कारण इथं दररोज आपल्याला नवनवं मार्गदर्शन मिळतंय, तेही मोफत. मित्रांनो, आजचा घटक आहे सूत्रसंचालकानं माईक हातात घेताच काय बोलावं याबद्दलच्या 5 जबरदस्त टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. एक, आत्मविश्वासपूर्ण अभिवादन करा. ते कोणाला करायचंय? माईक हातात सूत्रसंचालकानं घेतात सर्वप्रथम प्रेक्षकांना आदरपूर्वक अभिवादन करा. यामुळं सभागृहात सकारात्मक वातावरण तयार होतं. उदाहरणार्थ, मंचावर विराजमान असलेले मान्यवर, उपस्थित सर्व मान्यवर पाहुणे आणि माझ्या प्रिय बांधवांनो आणि भगिनींनो, आपणा सर्वांना माझा सस्ने नमस्कार. मित्रांनो, अशी मी स्वतः कार्यक्रमाची सुरुवात करत असतो. तुम्ही देखील अशी सुरुवात करून तर पहा. 2, एक प्रभावी सुविचार किंवा ओळ वापरा. कार्यक्रम कोणता आहे? कार्यक्रमाचा प्रकार कोणता आहे? कार्यक्रमाची सुसंगतता पाहून सुरुवातीला एखादा प्रेरणादायी सुविचार जर सूत्रसंचालकानं सांगितला तर प्रेक्षकांचं लक्ष, अवधान आपोआप सूत्रसंचालकाकडे वेधलं जातं. उदाहरणार्थ, स्वप्न ते नसतं जे झोपेत दिसतं, स्वप्न ते असतं जे आपल्याला झोपू देत नाही. अशा ओळीमुळे सुरुवातीला टाळ्यांचा कडकडाट होतो. सुविचार वापरताना त्या कार्यक्रमाला सुसंगत अनुरूप सुविचार वापरा. याबाबत सूत्रसंचालकानं काळजी घ्या. 3, कार्यक्रमाचा उद्देश थोडक्यात सांगा. प्रेक्षकांना कार्यक्रमाचा हेतू समजणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणूनच 2-3 वाक्यात कार्यक्रमाची माहिती द्या. उदाहरणार्थ, आजचा हा कार्यक्रम फक्त एक समारंभ नाही, तर आपल्या सर्वांच्या कष्टांचा आणि यशाचा हा उत्सव आहे. 4, प्रेक्षकांशी थेट संवाद साधा. सूत्रसंचालकाला हे जमलंच पाहिजे. सूत्रसंचालकाने प्रेक्षकांशी संवाद साधला तरच त्या कार्यक्रमाचं वातावरण जिवंत होतं. उदाहरणार्थ, मित्रांनो, आजचा हा सुंदर कार्यक्रम अनुभवण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहात ना? मग एकदा जोरदार टाळ्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात करूया. यामुळं प्रेक्षक सक्रिय होतात. 5, मान्यवरांचा सन्मानपूर्वक उल्लेख निवेदकानं करावा. सुरुवातीलाच मंचावरील मान्यवरांचा आदरपूर्वक उल्लेख केल्यास कार्यक्रमाला एक सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होत असते. उदाहरणार्थ, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक उपक्रम यशस्वी झाले आहेत. यामुळे सभ्य आणि व्यावसायिक सूत्रसंचालन दिसतं. म्हणून माईक हातात घेताच सूत्रसंचालकानं अभिवादन, सुविचार, कार्यक्रमाचा उद्देश आणि प्रेक्षकांशी संवाद, मान्यवरांचा उल्लेख. मित्रांनो, या 5 गोष्टी जर तुम्ही केल्यास कार्यक्रमाची सुरुवात दमदार होते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तुमचा अनुभव काय आहे ते कमेंट्समध्ये नक्की लिहून कळवा. मित्रांनो, आपण हजारो निवेदक, सूत्रसंचालक राज्यामध्ये गेली 3 वर्ष आपण निस्वार्थ निरपेक्ष भावनेनं घडवतोय. घडवण्याचं हे मिशन आपण हाती घेतलंय. तुम्हाला देखील या मिशनमध्ये सहभागी व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार हा मराठी बांधवांचा असलेला यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.